हॅलो, वेव ऑप्टिक्स या आपल्या 7व्या चॅप्टरचं आजचं हे 9वं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाइंड अँड स्टेडी शार्प इंटरफेरन्स पॅटर्न. खरं तर या आधीच्या सगळ्या सेशन्समध्ये आपण स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्नसाठी लागणाऱ्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. फक्त वेगवेगळ्या ठिकाणी आपण तो जो इंटरफेरन्स पॅटर्न शार्प येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे बघितलंय. आता फक्त आपण काय करतो, या सगळ्यांचा एक बंच तयार करतोय आणि या सगळ्या ज्या काही कंडिशन्स आहेत स्टेडी आणि शार्प इंटरफेरन्स पॅटर्नसाठी लागणाऱ्या त्या एकत्र करतोय. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर प्रस्तावनेमध्ये आपण पहिली ओळ लिहितोय, द फॉलोइंग कंडिशन्स हॅव टू बी सॅटिस्फाईड फॉर द इंटरफेरन्स पॅटर्न टू बी स्टेडी अँड क्लिअरली विजिबल. सो स्टेडी आणि क्लिअरली विजिबल असेल असा पॅटर्न बघण्यासाठी आपल्याला आपण जे दोन लाईट सोर्सेस घेणार आहोत त्याच्यावरती काय कंडिशन्स असल्या पाहिजेत ते आता आपण बघतोय. बोर्डाच्या परीक्षेला जनरल केसमध्ये किमान 4 कंडिशन्स विचारल्या जातात 2 मार्क्ससाठी. सो एकूण 6 कंडिशन्सचा अभ्यास आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. तुम्ही कुठल्याही 4 व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहेत. परीक्षेमध्ये साधारणपणे प्रश्न असा असेल, व्हॉट इज इंटरफेरन्स ऑफ लाईट, जो ऑलरेडी आपण बघितलाय, आणि त्याच्यानंतर स्टेट द कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाइंड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. अशा प्रकारे एकूण 3 गुणांसाठी डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजे इंटरफेरन्सची डेफिनेशनला त्याला 1 मार्क असेल आणि या ज्या 4 कंडिशन्स आपण लिहिणार आहोत त्याला 2 मार्क्स असणार आहेत. अर्थात जर कंडिशन्स फक्त विचारले असतील तर ते 2 मार्क्ससाठी असतील. ओके, तर बघूया. पहिली जी कंडिशन आहे ती आहे कोहेरंट. त्यानंतर आपण ज्या वेळेला 4 कंडिशन जर नुसत्या आपल्याला स्टेट करायला सांगितल्या तर आपण काय करणार आहोत, ते वाक्य लिहिणार आहोत कोहेरंट, आणि पुढे आपण असं लिहिणार आहोत, द 2 सोर्स ऑफ लाईट शुड बी कोहेरंट. ही आपली पहिली लाईन असेल. याचा अर्थ काय बघा, कोहेरंट म्हणजे काय, म्हणजे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं कोहेरंट म्हणजे काय, तर ज्या 2 लाईट सोर्स पासून ज्या वेव्ज निघणार आहेत खरं तर त्या ऑलवेज फेजमध्ये असल्या पाहिजेत, किंवा त्यांच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट राहिला पाहिजे. ही मेन कंडिशन. आणि दोन्ही ज्या वेव्ज आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. अशा प्रकारचे जे 2 सोर्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कोहेरंट सोर्सेस असं म्हणतो. सो कोहेरंटचा अर्थ आपल्याला कळलाय. कधी कधी MCQ साठी पण हे विचारलं जाऊ शकतं की जर 2 ज्या काही वेव्ज आहेत त्याची जर का फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि त्या इन द फेज आहेत किंवा विथ कॉन्स्टंट फेज आहेत, तर अशा सोर्सेसना आपण कुठला सोर्स म्हणतो, तर त्यावेळेला आपलं उत्तर असणार आहे कोहेरंट सोर्सेस. ओके, सो या पद्धतीने कदाचित ते MCQ ला पण सेट होईल आणि कदाचित आपल्याला 4 कंडिशन्स लागतात त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे. मुद्दाम मी रेडने हायलाइट केले, तर हे जे 4 मुख्य शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो कोहेरंट ही आपली पहिली कंडिशन आहे जी इसेन्शियल कंडिशन आहे. ओके, समजा असं झालं की फेज डिफरन्स हा बदलत गेला तर मग काय होईल, तर मॅक्सिमा आणि मिनिमाची जी काही पोझिशन आहे ती सुद्धा काय होईल, बदलत जाईल. आणि मग जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे तो थोडासा मूव होत राहील, कायम फ्लक्च्युएटिंग राहील आणि त्यामुळे तो स्टेडी दिसणार नाही. आपण ज्या कंडिशन बघतोय त्या कशासाठी आहेत, स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्नसाठी आहे. त्यामुळे आपल्याला एक जो काही फेज असणार आहे तो कॉन्स्टंट तरी किमान असला पाहिजे. दोघांचाही फेज सेम असेल तर काही प्रश्नच नाही, पण अदरवाईज जर त्याच्यामध्ये फेज डिफरन्स असेल तर तोही जेवढा काही आहे तो कॉन्स्टंटली तेवढाच राहिला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आपल्याला माहिती आहे मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिकचा अर्थ काय त्याच्याकडे वळूया, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. मोनोक्रोमॅटिक लिहिल्यानंतर पुढे आपल्याला वाक्य काय लिहायचं आहे, द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. ओके, आणि मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, म्हणजे ज्या सोर्सेस पासून ऍक्च्युअली निघणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्याची जी वेवलेंथ आहे ही काय असली पाहिजे, तर सारखी असली पाहिजे. सो आपण इक्वेशन सुद्धा बघितली होती त्या कंडिशन ज्या आहेत डार्क फ्रिंजेस आणि ब्राईट फ्रिंजेससाठी. त्या इक्वेशन मधून आपण खरं तर बघितलंय काय म्हटलं बघा इथे, ॲज कॅन बी सीन फ्रॉम द कंडिशन फॉर ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस द पोझिशन ऑफ दीज फ्रिंजेस ॲज वेल ॲज द विड्थ ऑफ द फ्रिंजेस डिपेंड ऑन द वेवलेंथ ऑफ लाईट. सो या केसमध्ये मोनोक्रोमॅटिकच्या केसमध्ये काय होईल, तर जी लाईट वेव्ह असणार आहे बाहेर पडणारी या दोन्ही सोर्सेस पासून त्याची वेवलेंथ आहे ती काय असणार आहे, सारखी असली पाहिजे.
सो लक्षात ठेवा मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, तर मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट म्हणजेच सोर्स विच एमिट्स लाईट वेव्स ऑफ ओनली वन वेवलेंथ, म्हणजे दोन्ही आता ज्या वेव्स आपण घेतल्या आहेत ते दोघांची काय आहे, वेवलेंथ जी आहे ती सारखी असली पाहिजे. जर सारखी नसेल तर काय होईल, तर एकापेक्षा जास्त वेगळ्या वेगळ्या वेवलेंथच्या त्या वेव्स असणार आहेत आणि त्यामुळे जो काही इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे हा मिक्स्ड इंटरफेरन्स पॅटर्न मिळेल आपल्याला. आणि जो आपली कंडिशन जी मेन आहे की शार्प आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, याला ही छेद देते आणि त्यामुळे आपल्याला मोनोक्रोमॅटिक सोर्सेस जे असले पाहिजे दोन्ही, याचाच अर्थ काय, तर दोन्ही जे सोर्सेस आहेत त्यांच्यापासून ज्या वेव्स बाहेर पडणार आहेत, जे त्या वेव्स एमिट करणार आहेत त्या काय असल्या पाहिजेत, तर सेम वेवलेंथच्या असल्या पाहिजेत. ही आपली सेकंड कंडिशन आहे. मुद्दामून रेड कलरने हायलाइट केले, त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे शब्द तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे आहेत. फक्त मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, तर जेव्हा वेवलेंथ सारखी असेल. आणि पहिली कंडिशन जी आपण बघितली होती कोहेरंट, या कोहेरंटमध्ये आपण काय बघितलं होतं, कोहेरंट म्हणजे फेजमध्ये असल्या पाहिजेत किंवा फेज डिफरन्स 0 असला पाहिजे. कॉन्स्टंट फेज डिफरन्स असला तरी चालेल, म्हणजे जो काही फेज डिफरन्स असेल तो कॉन्स्टंट राहायला पाहिजे. आणि तिसरा आपण त्याच्यामध्ये असं बघितलं होतं की फ्रिक्वेन्सी सेम असली पाहिजे. तिसरा जो आपला पॉईंट आहे किंवा तिसरी जी आपली कंडिशन आहे ती आहे सेम अँप्लिट्यूडची कंडिशन. आणि पुन्हा एकदा आपल्याला इथे मेन्शन करून ठेवायचं आहे, द टू वेव्स मस्ट हॅव द सेम अँप्लिट्यूड. इथे सोर्सेस असं मी म्हटलं नाही बघा, वरती टू सोर्सेस ऑफ लाईट असं प्रत्येक ठिकाणी म्हणत गेलोय. इथे टू वेव्स, कारण सोर्सेसची अँप्लिट्यूड नसते, सोर्सेस पासून निघणाऱ्या ज्या वेव्स आहेत त्यांची अँप्लिट्यूड काय असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. आपण बघितलं होतं अँप्लिट्यूडमध्ये आपण त्यांची जर वजाबाकी केली तर ए मायनस ए, मग त्यामुळे तुमची जी अँप्लिट्यूड आहे ती 0 होईल आणि मग इंटेन्सिटी आहे ती सुद्धा काय होईल, 0 होईल. आणि मग आपण असं म्हणू शकतो की इंटेन्सिटी जी डार्क फ्रिंजेसची आहे ती एक्झॅक्ट कॉन्ट्रास्ट असणार आहे त्याच्यामध्ये. सो पहिल्यांदा तिथे लिहून टाकूया, ओनली इफ द अँप्लिट्यूड्स आर इक्वल the intensity of dark fringes म्हणजेच destructive interference is 0 and the contrast between bright and dark fringes will be maximum. सो या पद्धतीने क्लॅरिटी जी आहे ती हायर स्टेजला असेल, या पद्धतीने आपण म्हणतोय. जसं की कॅमेराचा आपण फोकस नाही का व्यवस्थित करतो, तर तशा प्रकारे तुमचा ब्लर कॅमेरा आणि फोकस्ड कॅमेरा. सो या पद्धतीने थोडासा विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि डार्कनेस जो आहे तो प्रॉपर डार्क आहे, म्हणजे असं मध्ये फेंट नाही आहे, लक्षात घ्या. सो ही जी काही इमेज तुम्हाला मिळाल ती HD क्वालिटी इमेज आपण जशी म्हणतो तशा पद्धतीची इमेज आपल्याला तेव्हाच मिळू शकेल जेव्हा या ज्या दोन वेव्ज आहेत त्यांची अँप्लिट्यूड ही सारखी असणार आहे. ओके, चौथी जी कंडिशन आहे आपली ती आहे स्टेट ऑफ पोलरायझेशनची. याच्यामध्ये आपण वेगळा काही शब्द लिहिलेला नाही, हे एकच वाक्य लिहिलं आहे आपण इथे, द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. सो पोलरायझेशन म्हणजे काय, तर लाईट अनपोलराइज लाईट ही जी ऑल डिरेक्शनमध्ये मूव्ह होत असते आणि स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजे ती एका प्लेनमध्ये येते. अर्थात याचं एक्सप्लेनेशन जास्त काही देण्याची गरज नाही, कारण पुस्तकामध्ये स्पष्ट असं लिहिलंय, द एक्सप्लेनेशन ऑफ धिस कंडिशन इज बियॉन्ड द स्कोप ऑफ द बुक. सो त्यांनी त्याच्याबद्दल जास्त काही डिस्कस केलं नाही. ओके, सो हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला चौथी कंडिशन म्हणून तरी चालेल, किंवा त्याच्यापेक्षा वेगळा जो पॉईंट आहे पाचवा तो एकदम सोपा आहे, तो मी तुमच्या समोर ठेवतोय बघा. तो आहे नॅरो, म्हणजेच पुढे आपल्याला लिहायचं द टू स्लिट्स शुड बी नॅरो. हे पण आपण बघितलं होतं कालच्याच मला वाटतं सेशनमध्ये आपण हे डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की समजा ते ब्रॉड असतील तर काय होईल, एकच सिंपल कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करतो. नॅरो म्हणजे काय अपेक्षित आहे ते बघा. तुम्ही एक साधी टॉर्च घेतलीत आणि टॉर्चने समजा लाईट मारलात तर काय होतं, तर हा जो लाईट आहे हा स्प्रेडअप होत जातो बघा, बरोबर आहे. जेवढं तुम्ही लांब जाल तेवढं काय होईल, मग तुमचा जो प्रकाश आहे तो असा पसरत गेलेला असतो, बरोबर आहे. आणि त्यामुळे समजा तुमची स्क्रीन खूप लांब असेल तर तो प्रकाश त्या भिंतीपर्यंत किंवा त्या स्क्रीनपर्यंत पोहोचेलच असं नाही, बरोबर आहे. याउलट समजा तुम्ही लेझर बीम बघा एका स्ट्रेट लाईन मध्ये मारलात की तुम्हाला पाहिजे तितक्या तेवढ्या अंतरावरती तुम्हाला तो स्पॉट एक्झॅक्टली मिळतो, बरोबर आहे. सो नॅरो स्लिट आहे बघा, ती ऍक्च्युली नॅरो पॉईंट आहे खरं तर लेझर म्हणजे. आणि मग तो जो बीम आहे तो बरोबर स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतो आणि जिथे पाहिजे तसा फोकस करू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला ज्या दोन स्लिट्स आहेत त्या काय असल्या पाहिजेत, तर त्या नॅरो असल्या पाहिजेत असं आपल्याला म्हणता येईल. ओके, त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलं बघा, इफ द स्लिट्स आर ब्रॉड द डिस्टन्स फ्रॉम द different points along the slit to a given point on the screen are significantly different and therefore the waves coming through the same slit will interfere among themselves causing blurring of the interference pattern. So या ठिकाणी पण त्यांनी असं म्हटलंय की जी काही इमेज आपल्याला मिळणार आहे इंटरफरन्स पॅटर्नची ती काय मिळू शकेल आपल्याला, तर ब्लर मिळू शकेल जर
स्लिट काय असतील, ब्रॉड असतील, म्हणजे थोड्या वायडर असतील तर त्या कंडिशनमध्ये. आणि म्हणून आपल्याला या ज्या दोन स्लिट्स ज्या आहेत त्या नॅरो ठेवल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. पुढची जी प्रॉपर्टी आहे किंवा पुढची जी कंडिशन आहे ती काय आहे बघा. द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स मस्ट बी स्मॉल इन कंपॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन द प्लेन कंटेनिंग द स्लिट्स अँड द ऑब्झर्विंग स्क्रीन. ओके, सेपरेशन बिटवीन टू स्लिट्स म्हणजे जर आपण डेरिवेशनचा पार्ट जर बघितला तर सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स म्हणजे ते जे काही अंतर आहे, आपण जी डायग्राम बघितली होती या डायग्राममध्ये ते आपण कशाने दाखवलं होतं, तर स्मॉल डीने ते दाखवलं होतं. हे जे दोन स्लिट्स मधलं जे अंतर आहे ते, आणि त्यांनी पुढे म्हटलंय स्मॉल कंपॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन प्लेन कंटेनिंग द स्लिट्स अँड द ऑब्झर्विंग स्क्रीन. म्हणजे सोर्स आणि स्क्रीन याच्यामधलं जे डिस्टन्स आहे जे आपण कॅपिटल डी ने दाखवलं होतं आणि दोन स्लिट्स मधलं जे अंतर आहे ते स्मॉल डी दाखवलं होतं. तर त्यांनी असं म्हटलंय की हा जो स्मॉल डी आहे हा खूपच लहान असला पाहिजे ॲज कम्पेअर टू ते डिस्टन्स जे आहे ते स्लिट आणि स्क्रीन मधलं जे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे. मी एका डेरिवेशन मध्ये ते बोललो होतो, ते परपॅन्डिक्युलर डिस्टन्स ते जे डी आहे ते म्हणजे थोडक्यात स्मॉल डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल डी, ही ती कंडिशन असली पाहिजे. आणि तर आपल्याला काय मिळेल, शार्प आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळेल. सो अशा पद्धतीने आपण एकूण 6 या कंडिशन्स बघितलेत. किमान 4 तुम्ही सांगणं इथे अपेक्षित आहे, हे एवढं लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुमच्या ज्या लक्षात राहील त्या ज्या किमान 4 कंडिशन्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. कदाचित 6च्या 6 पण विचारले जाऊ शकतात, हेही लक्षात घ्या. आणि समजा 3 मार्काला पूर्ण क्वेश्चन सेट झाला की स्टेट एनी 6 कंडिशन्स टू ऑब्टेन द स्टेडी अँड शार्प इंटरफेरन्स पॅटर्न, असं जर आलं तर मग काय करावं लागेल, 3 गुणांसाठी आपल्याला 6 प्रॉपर्टीज किंवा 6 कंडिशन्स लिहाव्या लागतील. सो या पद्धतीने आपल्याला सगळ्याच्या सगळ्या लक्षात ठेवणं पण गरजेचं पडू शकतं कधी कधी, पण किमान 4 असणं गरजेचं आहे. कारण इंटरफेरन्स म्हणजे काय, व्हॉट इज इंटरफेरन्स किंवा डिफाईन इंटरफेरन्स किंवा व्हॉट डू यू मीन बाय इंटरफेरन्स ऑफ लाईट, अशा प्रकारचा प्रश्न येऊन त्याला जोडून या 4 ज्या कंडिशन्स आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात आणि मग तुम्हाला हा 2 किंवा 3 गुणांसाठी हा प्रश्न सेट होऊ शकतो. तर किमान मी तुम्हाला सांगितले तसे मी रेडने मुद्दामून मार्क केलेले जे शब्द आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवा. म्हणजे सुरुवातीला मी काय म्हटलं होतं, कोहेरंट म्हटला होता. त्यानंतरच्या केसमध्ये दुसरी प्रॉपर्टी आपली होती मोनोक्रोमॅटिक, त्यानंतर होती सेम ॲम्प्लिट्यूड, आणि जी आत्ता आपण या स्क्रीनवर आपल्याला दिसते ती नॅरो. अशा एकूण 4 ज्या मेन कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायला. हे 4 शब्द जे आहेत आणि याच्यावरून तुम्ही 4 वाक्य तयार करू शकता, बरोबर आहे. सो किमान या 4 तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत.